नमस्कार मित्रांनो, ट्रू स्टोरी चॅनलमध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला। काय चूक होती तिची? फक्त एवढीच की तिचा रंग सावळा होता। ज्या घरात ती सुख शोधायला आली होती त्याच घरात तिला घटस्फोटाची भेट मिळणार होती। पण नियतीचा खेळ बघा, ज्या रंगाचा संपूर्ण सासरने तिरस्कार केला त्याच सावळ्या हातांनी घराचा विझणारा दिवा पुन्हा प्रज्वलित केला। रंगाच्या पलीकडच्या एका अनोळख्या संघर्षाची आणि त्यागाची ही हृदयस्पर्शी कथा, सावळ्या रंगाची सावली। बाहेर दिवाळीचा उत्साह होता। सगळीकडे दिवांची रोषणाई झळकत होती, पण शालिनीच्या आयुष्यात मात्र नैराश्याचा दाट काळोख पसरला होता। लग्नाला जेमतेम 2 महिने झाले होते, पण या 2 महिन्यात तिने सुखाचा एक क्षणही अनुभवला नव्हता। रात्रीची वेळ होती। घराचा कोपरा न कोपरा दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून निघाला होता, पण शालिनी मात्र एकटीच देवघरात बसून ढसढसा रडत होती। तिचा नवरा आकाश, ज्याच्या डोळ्यात तिने स्वतःसाठी प्रेम आणि आदर शोधला होता, तिथे आज फक्त आणि फक्त तिरस्कार होता। तिच्या सावळ्या रंगामुळे त्याने तिला आजवर पत्नी म्हणून स्वीकारलं नव्हतं, साधा स्पर्शही केला नव्हता। शालिनीच्या कानात सासरच्या लोकांचे ते विषारी शब्द सारखे घुमत होते। मुलगी काळी आहे, उद्या मुलंही काळीच होतील, त्यापेक्षा आकाशने दुसरं लग्न केलेलं बरं। हे शब्द एखाद्या धारदार शस्त्रासारखे तिच्या काळजात चिरत होते। तेवढ्यात आकाश तिथे आला। त्याच्या चेहऱ्यावर संताप होता। तो शालिनी जवळ आला आणि अतिशय थंड सुरात म्हणाला, जर तुझी इच्छा असेल तर या दिवाळीनंतर तू या बंधनातून मुक्त होऊ शकतेस। हे ऐकताच शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकली। तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या। थरथरत्या आवाजात ती एवढंच बोलू शकली, दिवाळीला पती आपल्या पत्नीला भाग्याचं लेणं म्हणून हातात कंगन घालतात आणि तुम्ही मला चक्क घटस्फोटाची भेट देणार? इतकं बोलून ती पुन्हा देवाच्या मूर्तीसमोर कोसळली आणि ढसढसा रडू लागली। धनत्रयोदशीची रात्र होती। सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, पण शालिनीचे हात देवापुढे जोडलेले होते आणि डोळ्यातून पाणी थांबण्याचं नाव घेत नव्हतं। ती देवाला आर्तसाद घालत होती, हे ईश्वरा, त्यांच्या मनात माझ्याबद्दल थोडी तरी दया निर्माण कर। मी त्यांची पत्नी आहे। माझा हा रंग, हे रूप तूच मला दिला आहेस ना? मग तूच सांगतोस की रंगाने माणूस मोठा किंवा छोटा नसतो, तर मग जगाने असे क्रूर नियम का बनवले आहेत? तिचे अश्रू तिच्या गालावरून ओघळत होते। घराबाहेर लांब कुठल्या तरी मंदिरातून भजनाचा मंद आवाज येत होता। त्या आवाजात एक प्रकारची शांतता होती, पण शालिनीच्या मनात मात्र विचारांचं वादळ शांत होत नव्हतं। आकाश जेव्हा जेव्हा तिच्याकडे पाहायचा तेव्हा त्याच्या नजरेत तिला स्वतःसाठी कधीच आपुलकी दिसली नाही। त्याला तिच्या सावळ्या रंगाची इतकी चीड होती की तो तिच्या जवळ उभं राहणंही टाळायचा। शालिनी नेहमी विचार करायची की मी असा कोणता गुन्हा केला आहे ज्याची ही शिक्षा मला मिळते, पण त्यांना माझा रंगच मान्य नव्हता तर त्यांनी लग्नाला होकार तरी का दिला? जर आधीच नकार दिला असता तर आज ना माझी स्वप्न तुटली असती ना माझं मन। सासरच्या लोकांची वागणूक तर त्याहूनही भयानक होती। कोणी म्हणायचं, हिने तर आमच्या घराच्या सौंदर्याला गालबोट लावलं आहे, तर कोणी हसून टोमणा मारायचं की हिच्या येण्याने घराची शोभाच गेली। हे शब्द शालिनी मुकाट्याने गिळत होती। सासरचे लोक आकाशाला सतत भडकावत असत, तू अजून तरुण आहेस, दुसरं लग्न कर, ही काळी आहे, मुलंही काळीच होतील, एखादी गोरीपान मुलगी बघून संसार कर। त्यांचं ते क्रूर हसणं शालिनीच्या कामात विषासारखं कालवलं जायचं। ती मान खाली घालून तिथून निघून जायची। तिला वाटायचं जणू तिचं अस्तित्वच कुणीतरी पायाखाली तुडवत आहे। एके दिवशी शालिनी स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी जेवण बनवत होती। त्या दिवशी तिची प्रकृती अजिबातच ठीक नव्हती। डोकं प्रचंड दुखत होतं आणि शरीरात कमालीचा अशक्तपणा जाणवत होता, पण तरीही ती निमूटपणे आपलं काम करत होती। पण त्या घरात कुणालाच शालिनीच्या त्रासाची पर्वा नव्हती। ती पेटत्या चुलीजवळ उभी राहून पुऱ्या तळत होती। चुलीची ती प्रखर आग तिच्या चेहऱ्याला भाजत होती, कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या। कामाच्या व्यापात वारंवार तिला डोळ्यांसमोर अंधारी येत होती,
पण तरीही स्वतःला सावरून ती पुन्हा कामाला लागत होती. तितक्यात अचानक तिला जोराची चक्कर आली. तिच्या हातातील कढई निसटली आणि गरम तेल तिच्या हातापायांवर सांडलं. त्या कडाडत्या वेदनेनं शालिनीचा श्वास जणू रोखलाच गेला. तिच्या तोंडातून एक किंकाळी फोडली आणि ती जवळच असलेल्या खुर्चीवर कोसळली. नेमकी त्याच वेळी तिची सासू तिथे आली. करपलेला अन्नाचा वास नाकात जाताच सासूचा चेहरा रागाने लालबुंद झाला. काय झालंय हे विचारण्याऐवजी तिने शालिनीच्या कानशिला जोरात लगावून दिली. सासू ओरडली, हे काय तुझ्या बापाचं घर नाहीये. इथे प्रत्येक गोष्ट मेहनतीने येते. असं फुकट वाया घालवायला आम्ही बसलेलो नाही आहोत. त्या शांत घरात त्या थप्पडचा आवाज घुमला. शालिनीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. योगायोगाने आकाश सुद्धा दरवाजापाशी उभा होता. त्याने हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं, पण त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. शालिनीच्या काळजाचा जणू तुकडा पडला. तिने एका आशेने आपल्या पतीकडे पाहिलं. तिला वाटलं होतं तो निदान काहीतरी बोलेल, तो तिची बाजू घेईल, तिला विचारल की काय झालंय. पण आकाशच्या डोळ्यात फक्त कोरडेपणा आणि बेरुखी होती. शालिनीला जाणीव झाली की तिची शेवटची आशा ही आता मावळली आहे. ती हळूच खुर्चीवरून उठली आणि पुन्हा त्या पेटत्या चुलीजवळ जाऊन उभी राहिली. हात भाजले होते, डोकं भिरभिरत होतं, पण ती निमूटपणे काम करत राहिली. कारण तिला आता उमजलं होतं की या घरात तिचं दुःख ऐकणारं कुणीच नाही. त्या रात्री घरातील सगळेजण जेवणाच्या टेबलावर बसले होते. शालिनी शांतपणे सगळ्यांना जेवण वाढत होती. तिचे हात अजूनही ठणकत होते आणि डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. पण तिच्या या अवस्थेकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. सगळेजण जेवणावर ताव मारत होते आणि शालिनी मात्र एका कोपऱ्यात शांतपणे बसून होती. तिलाही खूप भूक लागली होती. 2 घास खावे असं वाटत होतं, पण तिची प्रकृती इतकी बिघडली होती की अन्नाचा एक घासही घशाखाली उतरत नव्हता. शरीराच्या वेदनांपेक्षा मनाच्या वेदना जास्त बोचत होत्या. तेवढ्यात आकाशचा मोठा भाऊ हसत हसत म्हणाला, आकाश, वेळ अजून हातातून गेली नाहीये बघ. विचार कर आणि दुसरं लग्न करून घे. हे तारुण्याचे दिवस पुन्हा पुन्हा येत नसतात. हे ऐकताच शालिनीच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. तिच्या उरल्या सुरल्या हिमतीचा बाण त्या एका वाक्याने पुन्हा एकदा फुटला. सगळ्यांच्या हसण्याचा आवाज घराच्या भिंतीवर आदळत होता, पण शालिनीला मात्र तो आवाज काळजावर होणाऱ्या वारासारखा वाटत होता. स्वतःच्या घरातच तिला परक झाल्यासारखं वाटत होतं. ज्या माणसाला तिने आपलं सर्वस्व मानलं होतं, तोच माणूस तिला इतक्या सहज सोडून द्यायला तयार झाला होता. हे सत्य पचवणं तिला आता कठीण जात होतं. तेवढ्यात सासूनेही लगेच सूर ओढला, आम्ही आधीच सांगितलं होतं, जरा नीट बघून पारखून लग्न कर. आता बघ काय नशिबी आलंय ते. सासूचे हे शब्द ऐकून आकाशने एक क्षण शालिनीकडे पाहिलं. ती मान खाली घालून बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते, पण आकाश काहीच बोलला नाही. त्याने पुन्हा आपली मान झुकवली आणि तो शांतपणे जेवू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश नाश्ता करत असताना त्याची बहीण हसत हसत म्हणाली, दादा, तू वहिनींना रोज उन्हात उभं करत जा. कदाचित उन्हामुळे तरी त्यांचा रंग थोडा साफ होईल. हे ऐकून घरातले सगळेजण मोठ्याने हसू लागले, पण यावेळी आकाशच्या चेहऱ्यावर थोडा ताठरपणा आला. त्यानं पाहिलं की शालिनी तिथेच उभी होती. चहाचा कप टेबलावर ठेवताना तिचे हात थरथरत होते. ती एक शब्दही न बोलता पुन्हा मुकाट्याने स्वयंपाकघरात निघून गेली. आकाशच्या मनात आता विचारांचा गुंत होऊ लागला होता. त्याला आठवलं, लग्नापूर्वी जेव्हा त्याने शालिनीला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हा तिच्या साधेपणाने आणि गोड स्वभावाने तो भारावून गेला होता. तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता आणि ओढ होती. कदाचित याच गुणामुळे त्याने या लग्नासाठी आनंदाने होकार दिला होता. पण लग्नानंतर घरच्यांच्या सततच्या टोमण्यांनी आणि विषारी बोलण्याने हळूहळू त्याच्या मनातही तिच्याबद्दल तिरस्कार निर्माण केला होता. हळूहळू कार्तिक महिना सुरू झाला आणि घरात दिवाळीची लगबग वाढली. सगळीकडे रोषणाई, आनंद आणि हास्याचे कारंजे उडत होते. पण त्याच घरात एक हृदय असंही होतं, जिथे आनंदाचा लवलेशही उरला नव्हता. ते हृदय होतं शालिनीचं. धनत्रयोदशीची रात्र होती. शालिनी नेहमीप्रमाणे देवघरात हात जोडून बसली होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा अखंड वाहत होत्या.
ती देवाला आर्ततेनं विचारत होती, हे देवा, जर मी खरोखरच इतकी वाईट आहे तर मग मला जन्मालाच कशाला घातलंस? तिचा आक्रोश सुरूच होता. हे देवा, जर मी खरोखरच चुकीची असेन तर मला सहन करण्याची ताकद दे, आणि जर माझ्यावर अन्याय होत असेल तर माझ्या पतीच्या मनात माझ्याबद्दल थोडी तरी दया निर्माण कर. इतक्यात देवघराचा दरवाजा हळूच उघडला आणि आकाश आत आला. काही वेळ तो शांतपणे उभा राहिला आणि मग अतिशय जड आवाजात बोलला, शालिनी, तुझी इच्छा असेल तर या दिवाळीनंतर तू या बंधनातून मुक्त होऊ शकतेस. हे शब्द ऐकताच शालिनीच्या डोळ्यातून अश्रूचा बाण फुटला. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, आजच्या दिवशी लोक आपल्या पत्नीसाठी प्रेमानं कंगन आणतात आणि तुम्ही मला चक्क घटस्फोटाची भेट देताय. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच बाहेरून आरडाओरडा ऐकू येऊ लागला. घरात एकच धावपळ उडाली. कळलं की आकाशच्या मोठ्या भावाचा मुलगा गच्चीवरून खाली पडला होता. मुलाची अवस्था खूपच गंभीर होती. सगळेजण घाईघाईने त्याला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितलं की मुलाला तातडीने रक्ताची गरज आहे, पण त्याचं ब्लड ग्रुप खूप दुर्मिळ आहे. घरातील कोणाचंही रक्त त्याच्याशी जुळत नव्हतं. सगळेजण हतबल झाले होते. तेवढ्यात शालिनी पुढे आली आणि हळूच म्हणाली, डॉक्टर साहेब, माझं रक्त त्या ग्रुपचं आहे. हे ऐकून सासरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी लगेच तिची चाचणी केली आणि काही वेळातच रिपोर्ट आला. डॉक्टर म्हणाले, यांचं रक्त मुलाशी पूर्णपणे जुळतंय. आपण लगेच रक्त घेऊ शकतो. ज्या मुलाला काही वेळापूर्वीपर्यंत सगळेजण रंगावरून टोमणे मारत होते, आज तीच मुलगी त्यांच्या घराच्या चिमुरडीसाठी शेवटची आशा बनली होती. शालिनी आधीच खूपच अशक्त होती. तिची प्रकृतीही ठीक नव्हती, पण तिने एक अवक्षरही न काढता रक्त द्यायला होकार दिला. काही वेळाने तिचं रक्त त्या मुलाला देण्यात आलं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर अखिल मुलाची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, जर वेळेवर रक्त मिळालं नसतं तर मुलाला वाचवणं कठीण झालं असतं. हे ऐकून घरच्यांचे चेहरे उतरले, पण डॉक्टर पुढे जे बोलले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. डॉक्टर म्हणाले, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही मुलगी स्वतः खूप अशक्त आहे. तिच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, तरीही तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून या मुलाचे प्राण वाचवले आहेत. हे ऐकताच आकाशच्या काळजावर कोणीतरी घाव घातल्यासारखं त्याला वाटलं. त्याने पहिल्यांदाच आपल्या पत्नीकडे इतक्या बारकाईने पाहिलं. शालिनीचा चेहरा रक्ताअभावी पूर्णपणे फिका पडला होता. तिला नीट उभंही राहता येत नव्हतं, तरीही तिच्या चेहऱ्यावर कोणाबद्दलही तक्रार नव्हती. आकाशच्या डोळ्यासमोर गेल्या 2 महिन्यातील प्रत्येक प्रसंग फिरू लागला. त्याला आठवलं की तीच मुलगी आहे जी रोज सकाळी सर्वांच्या आधी उठायची, घरचं सगळं काम करायची, सर्वांचे टोमणे निमूटपणे सोसायची, पण कधीच उलट बोलली नाही. आणि तो फक्त तिच्या रंगावरून तिचा तिरस्कार करत राहिला. आकाशचं मन पश्चातापाने भरून आलं. तो हळूहळू शालिनीजवळ गेला आणि पहिल्यांदाच त्याने तिचा हात हातात घेतला. घरचे सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. आकाशच्या डोळ्यात अश्रू होते. तो कातर स्वरात म्हणाला, शालिनी, मला माफ कर. तुला समजायला मी खूप उशीर केला. तेवढ्यात आकाशची आई काहीतरी बोलणार इतक्यात आकाशने त्यांना रागाने रोखलं. तो ठामपणे म्हणाला, आजच्या नंतर माझ्या पत्नीबद्दल कोणीही एक शब्दही बोलायचा नाही. ज्या मुलीला तुम्ही तिच्या रंगावरून कमी लेखत होता, आज तिनेच तुमच्या नातवाचा जीव वाचवला आहे. संपूर्ण घरात शांतता पसरली. काही दिवसांनी आणखी एक सत्य समोर आलं. आकाशची बहीण आणि भाऊजाई मुद्दाम शालिनी विरुद्ध कान भरत होत्या, जेणेकरून आकाशच्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा. जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा संपूर्ण घर शर्मिंद झालं. त्या सावळ्या रंगाचा तिरस्कार त्यांनी केला होता, त्याच सावळ्या माऊलीने आज घराचा दिवा विझवण्यापासून वाचवला होता. आकाशच्या वडिलांनीही अत्यंत कडक शब्दात सर्वांना ताकीद दिली. आजच्या नंतर जर कोणी शालिनीला त्रास दिला तर लक्षात ठेवा, त्या व्यक्तीला या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नसेल. धनत्रयोदशीची ती उदास आणि काळोखी रात्र सरली. दुसऱ्या दिवशी दिवाळीची सकाळ उजाडली. घराचा कोपरा न कोपरा दिव्यांच्या प्रकाशाने उजळला होता. पण यावेळी शालिनीच्या मनातही एक नवा प्रकाश, एक नवी उमेद निर्माण झाली होती. थोड्या वेळाने आकाश बाजारातून घरी परतला.
त्याच्या हातात एक छोटासा आणि सुंदर डब्बा होता. तो हळूच शालिनीजवळ गेला आणि अतिशय प्रेमाने म्हणाला, शालिनी, या दिवाळीला मला माझ्या पत्नीला तो सन्मान द्यायचा आहे ज्याची ती नेहमीच खऱ्या अर्थाने मानकरी होती. इतकं बोलून त्याने तो डब्बा उघडला आणि शालिनीच्या हातात सोन्याचे सुंदर कंगन चढवले. हे तेच कंगन होते ज्याची आशा तिने त्या दुःखी रात्री देवघरात बसून व्यक्त केली होती. शालिनीच्या डोळ्यात आता आनंद अश्रू होते. आयुष्यात पहिल्यांदाच तिला असं जाणवलं की देवाने तिची आर्त साथ ऐकली आहे. त्या दिवसापासून घराचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. जे लोक कधी काळी शालिनीला टोमणे मारायचे, आज तेच लोक तिला आदर देऊ लागले. शालिनीचा शोषितपणा, तिने दिलेला त्याग आणि तिचं निर्मळ मन अखेर तिच्या संसाराला वाचवून गेलं. म्हणतात ना, देव कधी कधी माणसाची कठीण परीक्षा घेतो, पण जो माणूस धैर्याची आणि माणुसकीची साथ सोडत नाही, शेवटी विजय त्याचाच होतो. रंगाच्या पलीकडे जाऊन जेव्हा मनाचं सौंदर्य दिसतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने नातं उजाळून निघतं. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की माणसाचं सौंदर्य हे त्याच्या रंगात किंवा रूपात नसतं, तर ते त्याच्या संस्कारात आणि संकटाच्या वेळी दुसऱ्याला मदत करणाऱ्या त्याच्या निर्मळ मनात असतं. चकाकणारं प्रत्येक रंगाचं रूप सुंदर असेलच असं नाही, पण जे मन दुसऱ्याचं दुःख पाहून गहिवरतं तेच खरं सुंदर असतं. रंगावरून माणसाची पारख करणं ही या समाजाची सर्वात मोठी चूक आहे. कारण संकटकाळी रंगाचा नाही तर माणुसकीचाच आधार मिळतो. कशी वाटली तुम्हाला शालिनीची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा? जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी घटना घडली आहे का जिथे माणसाच्या गुणांनी रूपावर मात केली? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन भावनिक आणि सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढची कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि हृदयस्पर्शी कथेसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.